हाय हॅलो नमस्ते. कोणी येणार असेल तर काय करावा हा प्रश्न असतो. झटपट होणारा असा हा छोले मसाला. 4 ते 5 तास छोले भिजत घालून पाण्यासकट 4-5 शिट्ट्या देऊन उकडून घेतले आहे. हा उकडलेला छोला बाजूला ठेवला आहे. त्यानंतर कढईत 1 वाटी तेल गरम झाल्यानंतर त्यात 4-5 लसणाच्या पाकळ्या ठेचून घातल्या आहेत. तसेच 4-5 पानं कढीपत्त्याची घातलेली आहेत. ही कढीपत्ता आणि लसूण परतेस तोपर्यंत त्यानंतर कांदा टोमॅटो परतून घ्यायचा आहे. कांदा थोडा शिजावा म्हणून मी त्यात चिमूटभर खायचा सोडा टाकला आहे. त्यामुळे कांदा मऊ होतो. छानसा मऊ झाल्यानंतर आले लसणाची पेस्ट त्यात टाकलेली आहे. त्यानंतर मीठ, चवीपुरतं मीठ म्हणजे अर्धा चमचा मीठ, पाव चमचा साखर, अर्धा चमचा गरम मसाला आणि अर्धा चमचा हळद टाकून पुन्हा एकदा परतून घेतला आहे. चांगल्या प्रकारे परतून कांदाही मऊ झालेला आहे. त्यानंतर त्यात 1 छोटी वाटी कांदा लसणाचे तिखट टाकलेले आहे. हे चांगल्या प्रकारे परतून झाल्यानंतर 1 वाटी आलं लसूण, ओले खोबरे, तीळ, कोथिंबीर याचे वाटण घातले आहे. हे वाटण झटपट होणारे आहे. मग चांगल्या प्रकारे वाटणाला चांगल्या प्रकारे तेल सुटण्यासाठी मी छोल्याचे पाणी उकडलेले पाणी टाकून पुन्हा एकदा परतून घेतलेला आहे. चांगल्या प्रकारे मसाला हा परतवला गेला पाहिजे. तेल सुटल्यानंतर त्यात उकडलेले छोले टाकून सर्व एकत्र करून व्यवस्थितपणे झाकण लावून शिजत ठेवायचे आहे. मी त्यात दाटसरपणा येण्यासाठी 7-8 छोले घेऊन हाताने कुस्करून त्याचा लगदा त्यात टाकलेला आहे. तो लगदा टाकला की ग्रेव्ही दाटसर होते. तसेच तर त्याच्याबरोबर चिरलेली कोथिंबीरही टाकली. मग त्यानंतर थोडा वेळ झाकण लावून 5 ते 10 मिनटं शिजवून घेतले. अशा प्रकारे चांगल्या प्रकारे छोले मसाला तयार झालेला आहे. छान ग्रेव्ही तयार होते. परत खावीशी वाटणारी छोले मसाला तुम्ही चपाती, फुलका किंवा पुरी, रोटीबरोबर खाऊ शकता. तुम्हीही करून बघा. कशी होते ते सांगा, कमेंट करून सांगा. आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.